आणि ठाण्यातल्या साकेत पुलावर डंपर चालवून वजनाची चाचणी करण्यात आली आहे। साकेत पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे। ठाण्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भिवंडी ते ठाणे दरम्यान असलेल्या महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा विषय अनेक आमदारांनी उपस्थित केला। त्यावर एमएसआरडीसी तसंच वाहतूक विभागाकडून या महामार्गावर असलेले 4 पूल लवकरच सेवेत येतील असं सांगण्यात आलं होतं। त्यापैकी एक असलेल्या साकेत ब्रिजवर तातडीनं डंपर चालवून वजनाची चाचणी घेतली जाते। त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि या वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात करावा लागत असतो आणि याच वाहतूक कोंडीला शह देण्यासाठी ठाणे ते वडपे हा 23 किलोमीटरचा स्ट्रेच 8 पदरीकरणाचा होणार आहे आणि त्यामध्ये 4 महत्वाचे पूल जे आहेत ती महत्वाची भूमिका बजावणार आहेत। मी सध्या साकेत खाडी पुलावरती आहे, जो पूल येत्या आठवड्याभरामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि याच पुलाची आता लोड टेस्टिंग जी आहे ती अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी 34 डंपर जे आहेत ते पूर्ण क्षमतेने भरलेले ठेवण्यात येणार आहेत, ज्याची चाचणी करण्यात येईल आणि त्यानंतर या पुलाला मान्यता देण्यात येईल। 2 दिवसापूर्वी झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये भिवंडी असेल, ठाणे असेल या ठिकाणच्या आमदारांनी इथल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर असल्याचं सांगितलं होतं आणि ठाणे ते नाशिक या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही होत असते। आपण जर पूल पाहिला तर हा पूल आता बनून पूर्ण झालेला आहे। आता याची लोड टेस्टिंग होईल, त्यानंतर मान्यता मिळेल। त्याचप्रमाणे नाशिक वरून ठाण्याला येण्यासाठी जुन्या पुलाचा देखील वापर करण्यात येणार आहे, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही याची पूर्ण दक्षता जी आहे ती घेण्यात येणार आहे। या संपूर्ण मार्गावरती 4 पूल आहेत, त्यापैकी 3 पूल मार्च अखेरीसपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। असं जर झालं नाही तर अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू असा थेट इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे या वाहतूक कोंडीला शह देण्यासाठी हा जो 23 किलोमीटरचा स्ट्रेच आहे हा महत्वपूर्ण मानला जातोय। नाशिकच्या प्रवासासाठी हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे पूल कधीपर्यंत सुरू होत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र साकेत खाडी पूल जो आहे तो येत्या आठवड्याभरात सुरू होण्याची शक्यता आहे आणि यासाठी ही लोड टेस्टिंग जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। 35 टनापर्यंतचे हे जे डंपर आहेत ते याच्यावरती ठेवण्यात येणार आहेत आणि पुढील 24 तास याची चाचणी जी आहे ती होऊन या पुलाला परवाना मिळू शकतो। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। सकाळपासून आपण इथे 35 टनाचे स्टेप बाय स्टेप 31 ट्रक लोड करून त्याच्यावर 24 तास उभे ठेवणार आहे आणि मग परत ते लोड झाल्यानंतर पुन्हा त्याचं रिडिंग घेणार किंवा एवढं लोड असल्यानंतर खाली किती डिप्लेशन येतं ते आपल्या परमिसिबल लिमिटमध्ये आल्याचं कन्फर्म झाल्यानंतर मग आम्ही त्याला परत अनलोडिंग सुरू करतो। अनलोडिंग करतानाही रिडिंग घेतो आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एमटी ब्रिजचं परत डिप्लेशन घेतो की आपल्याला पहिलं जे रिडिंग आलं होतं त्याप्रमाणेच आहे की काय त्यात बदल आहे। आणि एकदा आमची ब्रिज पूर्णपणे फिट असल्याची खात्री झाली की आम्ही 24 तासांनी ट्रॅफिकसाठी तो मोकळा करतो, साफसफाई करून आपली